आणि असं व्हायला लागलं की सकाळी ठेवलेली आंघोळीची बादली होती, ती बादली एक दोन तासाने गेल्यावरती रिकामी झालेली असायची. बापरे. सकाळी चहाचा कप ठेवलेला तो रिकामा झालेला असायचा. दुपारी 12 वाजता जेवण ठेवलेलं ते रिकामा झालेलं असायचं. संध्याकाळी चहा ठेवल्यावरती तो रिकामा झालेला असायचा. रात्री पण असं त्यांनी जेवणाचं ताट ठेवल्यावरती रिकामा झालेला असायचं. आमच्या घराण्यामध्ये एकाचा मृत्यू हा अन्न न मिळाल्यामुळे झालेला आहे. बापरे. तर मला अन्न न मिळाल्यामुळं मी यांना लोकांना काही अन्न पसंत देणार नाही. खूप जण 3ऱ्या दिवशी करा, 5व्या दिवशी करा, 7व्या दिवशी करा हे म्हणतात, तर त्या विधीला काही अर्थ राहत नाही. आता हे जे विधी आपण करतो ते कुठं करतो? नदी किनारी करतो जास्तीत जास्त. तर नदी किनारी का करतात? मग त्या गुरुजींनी त्या मुलाला जवळ घेतलं, तिथं गेले आणि त्याने सांगितलं की गुरुजी तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या नातवाला मी चांगला वेदशास्त्र संपन्न बनवेल, वैदिक ब्राह्मण बनवेल. आणि ज्या वेळेला हे शब्द त्याच्या कानावर पडले त्यावेळेला तो मुक्त झाला आणि त्याला कावळा शिवला. आणि तुमचे जे काही बाकीच्या नातेवाईकांची चर्चा चाललेली असते ती चर्चा सो लिंगदेह ऐकत असतो. तर ज्याप्रमाणे एखादं बाळ दवाखान्यामध्ये जन्माला येतं त्यावेळेला त्या मुलाची काळजी घेणारे नर्स असतात, डॉक्टर असतात, त्याचे आईवडील असतात, बाकीचे नातेवाईक असतात, बाकीचे कंपाऊंडर मंडळी असतात. ही सगळी आजी आजोबा वगैरे सगळी मंडळी त्या बाळाची काळजी घेत असतात. त्याचप्रमाणे 9व्या दिवशी ह्याला पूर्ण शरीर प्राप्त झाल्यानंतर या देहाची पण त्याच आत्मीयतेने काळजी घेण्यासाठी ह्या 4 देवता याची मदत करत असतात. हे पण लक्षात ठेवा. अस्थिमध्ये प्राणाचा काहीतरी अंश असल्यामुळं आणि त्याच्या इच्छावासनांचा प्रभाव त्या अस्थींवरती असल्यामुळं त्या अस्थी आणि रक्षा ह्या ताबडतोब काय केल्या पाहिजे? विसर्जन केल्या पाहिजे. अस्थी काही काही ठिकाणी जपून ठेवतात. अर्थात ते जपून ठेवणं हे शास्त्रविरुद्ध आहे. गुरुजी नमस्कार. नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण सूतक कशा प्रकारे आणि कोणत्या प्रकारे लागतं हे पाहिलं आहोत. आता सूतक झाल्यानंतर त्याच्यानंतरचे पुढचे कोणते कोणते विधी असतात हे जरा आपल्या लोकांना सांगा. चालेल. प्रेताचं आपण दहन पूर्ण मंत्रविधीने केल्यानंतर, त्याला आपण मंत्राग्नी म्हणतो, प्रेताचं दहन केल्यानंतर जे काय अस्थी आणि हाडे, हे अस्थी म्हणजे हाडे आणि राख शिल्लक राहते त्याची पण विल्हेवाट लावावी लागते व्यवस्थितपणे. तर त्याचे जो विधी करायला लागतो त्याला काय म्हणतात? अस्थि संचयन. अस्थि संचयन म्हणजे काय? अस्थि गोळा करणे. आणि अस्थि विसर्जन म्हणजे अस्थि विसर्जन, रक्षा विसर्जन. जे काही अस्थि आहेत आणि जी काही रक्षा आहे त्याचं विसर्जन योग्य त्या ठिकाणी करणे. तर हे 2ऱ्या दिवशी, 3ऱ्या दिवशी, 4थ्या दिवशी तुम्ही करू शकता. आता हल्ली विद्युत दाहिनीमध्ये जास्तीत जास्त करण्याची पद्धत सुरू झाली असल्यामुळं 2ऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला अस्थि संचयन करतात. आता ते हल्ली वैकुंठामध्ये तुम्ही विद्युत दहन केल्यानंतर, विद्युत दाहिनीमध्ये पूर्ण दहन केल्यानंतर 2ऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ते 5 दाखवल्यावरती सगळं ती हाडं वगैरे मिळतात. आता ह्या अस्थि संचयन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर त्यामध्ये अस्थी काही काही ठिकाणी जपून ठेवतात. अर्थात ते जपून ठेवणं हे शास्त्रविरुद्ध आहे. हे पण लक्षात ठेवा. अस्थीमध्ये प्राणाचा काहीतरी अंश असल्यामुळं आणि त्याच्या इच्छावासनांचा प्रभाव त्या अस्थींवरती असल्यामुळं त्या अस्थी आणि रक्षा ह्या ताबडतोब काय केल्या पाहिजे? विसर्जन केल्या पाहिजे. गुरुजी, ह्या अस्थि विसर्जन तुम्ही बोलतात की जपून ठेवतात, त्याच्या मागे उद्देश काय असतो लोकांचा? उद्देश काय नाही, त्या माणसाबद्दल प्रेम असते, आस्था असते, त्यामुळे ते विसर्जन करून जतन करून ठेवतात. काही ठिकाणी त्याचं स्मारक बांधतात वगैरे, ठीक आहे. परंतु जर तुम्हाला जतन करून ठेवायचे असतील तर त्या घराच्या बाहेर करतात. तर काही ठिकाणी खड्डा खोदून त्याच्यावरती त्या अस्थी ठेवून विधी करून त्याच्यावर तुळस वगैरे बांधतात.
काही ठिकाणी स्मारक बांधतात, बरोबर. आता अस्थी या बाहेरच्या बाहेरच स्मशानभूमीतून घेऊन लगेचच्या लगेच चांगल्या आळंदी, देहू अशा चांगल्या ठिकाणी, पवित्र ठिकाणी, ज्या ठिकाणी 2-3 नदीचा संगम आहे, ज्या ठिकाणी शिवमंदिर आहे, ज्या नदी किनारी विष्णू मंदिर आहे, त्या ठिकाणी त्या करतात, विसर्जन करतात. आता काहींना महानदीला विसर्जन करायचं असतं. महानदी म्हणजे कोणत्या? गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी, कावेरी या नदीला. हे कारण पहिल्या दिवसापासून ते 13 दिवसापासूनचे सगळे विधी हे 10वे ते 13पर्यंत सगळे विधी करावेचे असतात. त्यामुळे त्यांना तो वेळ नसतो. म्हणून काही जण काय करतात, त्या अस्थी ह्या आपण 13व्या नंतर आपण विसर्जन करू असं म्हणतात. आणि नंतर मग त्या अस्थी एका मडक्यामध्ये बांधून, म्हणजे कुंभामध्ये बांधून, त्याला लाल कपडे वगैरे बांधून झाडाखाली खड्डा करून ठेवतात, बरोबर. त्यानंतर काही जण तो घरात आणतात, ते मात्र चुकीचं आहे. काही जण मग देवघरामध्ये ठेवून ठेवतात, ते पण चुकीचं आहे. आणि जर तुम्हाला गंगेमध्येच जर विसर्जन करायचे असतील तर हे तर शक्य नाही. म्हणजे गंगा किनारी राहणार आहेत, उत्तर भारतात जे राहणार आहेत, काशी किनारी राहणार आहेत, त्या ठिकाणी त्यांना ते शक्य आहे. तर त्यावेळेला मात्र कोणताही दिवस बघावं लागत नाही. 10व्यापर्यंत तुम्ही त्या अस्थी विसर्जन करू शकता. तर अस्थि संचयन, अस्थि विसर्जन झाल्यानंतर अवयव श्राद्ध करतात प्रत्येक दिवसाचं. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस. पहिल्या दिवशी प्रस्तावनेमध्ये तुम्हाला सांगितलं की मातेच्या पोटामध्ये जसं अवयव पूर्ण शरीर तयार व्हायला 9 महिने 9 दिवस लागतात, त्याचप्रमाणे त्या आत्म्याला आपला लिंगदेह, त्या आत्मा स्वतःमध्ये लिंगदेह तयार करतो. प्राणमय कोश, मनोमय कोश, आनंदमय, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, या 4 कोशाने शरीर धारण करतो. ते तो शरीर अंगठ्यावर शरीर धारण करतो. आणि त्याला जे अवयव प्राप्त होतात, त्या अवयव प्राप्त होताना जे श्राद्ध केलं जातं त्याला म्हणतात अवयव श्राद्ध. हे प्रत्येक दिवशी रोज स्मशानभूमीमध्ये जाऊन करायचे. पण आता हे डायरेक्ट 9व्या दिवशी नाही जमलं मग 10व्या दिवशी अवयव श्राद्ध आणि दशक्रिया एकदम केला जातो. म्हणजे अवयव कसे प्राप्त होतात, तर पहिल्या दिवशी तुम्हाला त्याला शिरो अवयव प्राप्त होतात, डोक्याचे अवयव प्राप्त होतात. हे सगळे जे अवयव प्राप्त होतात ते आत्म्याला होतात, आत्म्याला लिंगदेह त्याला म्हणतात, त्याला प्राप्त होतात. थोडक्यात जसे जसे आपण घरात विधी करू पहिल्या दिवसापासून ते 9व्यापर्यंत तसे अवयव प्राप्त होतात, बरोबर. दुसऱ्या दिवशी डोळे, कान आणि नाक त्याला मिळतात. तिसऱ्या दिवशी हात, छाती, मान, तोंड हे प्राप्त होतं. चौथ्या दिवशी पाठ, कुशी, कंबर, बेंबी, गोदद्वार, मूत्रद्वार हे त्याला प्राप्त होतं. 5व्या दिवशी मांड्या, गुडघे, पोटऱ्या. 6व्या दिवशी पायाचे घोटे, पूर्ण पाय, बोटे आणि मेंदू त्याला प्राप्त होतो, बरोबर. त्यानंतर 7व्या दिवशी हाडे, मज्जा, हाताच्या सगळ्या शिरा, सगळ्या नाड्या हाताच्या, ते त्याला प्राप्त होतं. नंतर 8व्या दिवशी नख आणि केस तयार होतात. आणि 9व्या दिवशी वीर्य आणि चामडी जी पूर्ण येते त्याच्यामध्ये तेज भरलं जातं. कोणाचं तेज भरलं जातं, तर अग्नीचं तेज भरलं जातं. आणि ह्याशिवाय विषमश्राद्ध केलं जातं. म्हणजे 3ऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी, 9व्या दिवशी विषम दिवशी जे श्राद्ध केलं विषम श्राद्ध करतात. विषम श्राद्ध केल्यामुळं त्याला जो वर्षभर प्रवास करावा लागतो त्या आत्म्याला, यमाच्या दारापर्यंत जाण्यासाठी जो प्रवास करायला लागतो यमाच्या यमदूतांबरोबर, तर त्या प्रवासामध्ये त्याला ही विषम श्राद्धामध्ये मिळालेले जे काही आपण पिंडदान करतो, तिल तर्पण करतो, ते सगळं त्याला पूजाविधी जे काही अर्पण केलेले असतात ते त्याला अवयव श्राद्धाच्या वेळेला मिळतात. 9व्या दिवशी हा पूर्ण देह तयार झाल्यानंतर जसं आपलं शरीर आहे त्यामुळे आपल्याला भूक लागते, तहान लागते, त्याप्रमाणे त्या 9व्या दिवशी सुद्धा तो लिंगदेह तयार झाल्यावरती त्याला सुद्धा काय लागते, भूक लागते, तहान लागते. म्हणून त्यासाठी जो दशक्रियाचा विधी तयार, जो आपण 10व्या दिवशी विधित करतो त्याला म्हणतात दशक्रिया. दश म्हणजे 10व्या दिवसाची क्रिया, दशक्रिया. मग यामध्ये 5 एकूण पूजा केल्या जातात, म्हणजे 5 पिंड ठेवले जातात. पहिला जो पिंड असतो तो म्हणजे मध्यभागी असतो, प्रेताचा असतो, स्वतःचा जो केलेला असतो तो. पूर्वेला जो पिंड असतो तो प्रेतसखा. प्रेतसखा म्हणजे ज्या दिवशी त्याचं निधन झालेलं असतं आणि ज्या दिवशी त्याचं अंत्यसंस्कार, ज्या स्मशानभूमीमध्ये त्याचा अंत्यसंस्कार झालेला असतो त्या दिवशी जे
ज्यांचं निधन झालेलं असतं ते सगळे तिथं उपस्थित राहतात, त्याला म्हणतात प्रेतसखा. दक्षिण बाजूला जे पूजा केली जाते पिंडाची त्याला म्हणतो असतो यमाचा. पश्चिम दिशेला जो पूजा केली जाते त्याला म्हणतात वायस पिंड, तो कावळ्याचा पिंड असतो. आणि उत्तर दिशेला जो पूजन केलं जातं तर त्याचं पूजन कशाचं असतं, रुद्राचं पूजन असतं. आता यामध्ये एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे दहाव्याचा विधी हा किती आत्मीयतेने केला पाहिजे. तर ज्याप्रमाणे एखादं बाळ दवाखान्यामध्ये जन्माला येतं त्यावेळेला त्या मुलाची काळजी घेणारे नर्स असतात, डॉक्टर असतात, त्याचे आईवडील असतात, बाकीचे नातेवाईक असतात, बाकीचे कंपाऊंडर मंडळी असतात, ही सगळी आजी आजोबा वगैरे सगळी मंडळी त्या बाळाची काळजी घेत असतात. त्याचप्रमाणे 10व्या दिवशी ह्याला पूर्ण शरीर प्राप्त झाल्यानंतर त्या देहाची पण त्याच आत्मीयतेने काळजी घेण्यासाठी ह्या 4 देवता याची मदत करत असतात पुढची गती प्राप्त होण्यासाठी. बरोबर. तर प्रेत जो गेलेला असतो मध्ये असतो त्याला कोण कोण मदत करत असतात, तो प्रेत सखा मदत करत असतो. तो प्रेत सखा जो मदत करत असतो तर त्या प्रेत सख्याचं ज्या वेळेला दशक्रिया होत असते त्यावेळेला हा प्रेत सखा तिथं असणार. हे दोघे असे एकमेकांना मदत करतात. आताच्या काळामध्ये एक दोन पक्ष एकत्र युती आपण म्हणतो त्याला, आहे की नाही. नंतर दक्षिण दिशेला जो मृत्यूची देवता आहे कोण, यम आहे. यमच प्रत्यक्ष त्याची काळजी घेत असते. नंतर त्या लिंग देहाच्या वासना काही राहिलेल्या आहेत का नाही हे पाहण्यासाठी वायस पिंड म्हणजे कावळ्याचा पिंड असतो तो त्याला मदत करत असतो. आणि डाव्या बाजूला म्हणजे त्या उत्तर दिशेला जो पिंड असतो तो असतो रुद्राचा पिंड. रुद्र म्हणजे कोण, तर तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा आणि संरक्षण या 4 घटक जी देवता तुम्हाला पुरवते त्या सर्व देवतांच्या समूहाला काय म्हणतात, रुद्र म्हणतात. तर सगळ्यांना रुद्र म्हणतात. तर ते रुद्र म्हणजे रुद्र, प्रेतसखा, यम आणि काक वायस देव हे सगळे तुमचे काय करतात, त्या प्रेताची काळजी घेत असतात. मग त्याच आत्मीयतेने त्या प्रेताचं पूजन करायचं असतं. त्या सगळ्या प्रेताचं पूजन केल्यानंतर त्याला आवडणारे पदार्थ काही ठिकाणी आणले जातात. बरोबर. मग आता 10व्याचा पूर्ण विधी झाल्यानंतर त्याला गती मिळणार असते. म्हणजे 10व्याचे पूर्ण 9 दिवसामध्ये शरीर प्राप्त झाल्यानंतर त्याला अपेक्षेप्रमाणे यमधर्माच्या नियमाप्रमाणे धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे तो गतिशील होणं आवश्यक असतं. पण त्याच्या काही इच्छा वासना राहिल्या असतील, काही अमुक कार्य करायचं राहिलं असेल, कुटुंबाची जर काळजी असेल तर तो लिंग देह तसाच तिथं बसून राहतो. ज्या वेळेला आपण सगळं पूजन झाल्यानंतर आपण त्या वायस पिंडाला स्पर्श करण्यासाठी जो कावळा येतो तर ज्या वेळेला तो तिथं पूजन करण्यासाठी असतो त्यावेळेला त्याचा लिंगदेह तिथं असतो. अंगठ्यावरच शरीर असतं परंतु ते कावळ्याला पूर्ण हातभर शरीर असतं. मनुष्यासारखा तो दिसतो बरं का, कावळ्याला तो मनुष्यासारखा दिसतो. आणि कावळ्याला काय दही भात जास्त प्रिय आहे म्हणजे भातामध्ये दही घालून ते पिंड तयार करतात. तर कावळ्याला तर अन्न पाहिजे असतं. आणि प्राणी पक्ष्यांचं असं आहे की ज्या ठिकाणी मनुष्य जवळ असेल तर ते पक्षी याला घाबरतात. तुम्ही दूर उभे असता परंतु तुम्हाला काय वाटतं तुम्ही दूर उभे तिथं कोण नाही, पण तिथं तो लिंग देहरूप तो आत्मा असतो आणि त्यात कावळ्याला ते दिसतं. आणि तुमची जे काही बाकीच्या नातेवाईकांची चर्चा चाललेली असते ती चर्चा असो लिंग देह ऐकत असतो. आणि आपल्या काय काय अपेक्षा आहे तर तो काय बोलू शकत नाही, वाणी नसती, ती वाणी फक्त कावळ्याला कळत असते, बाकीच्या लोकांना कळत नाही. ते त्याच्या मनात काय चालतं ते कळत नाही बाकीच्या लोकांना. पण मग ही लोक चर्चा करत बसतात, काय भरायची इच्छा राहिली असेल, काय खायची इच्छा राहिली असेल, कुठलं कार्य करायचं राहिलं असेल, किंवा मुलाचं लग्न राहिलं असेल, किंवा आपले कुटुंब आहे ते विस्कळीत झालेलं असतात, भाऊ बहिणीची भांडणं झालेली असतात, भावाभावाची भांडणं झालेली असतात. त्यामुळे तर या आत्म्याला काळजी असेल का या कुटुंबाचं काय होणार. मग ही काळजी त्याला ती असते, त्यामुळे लिंगदेह तसाच राहतो. मग जेव्हा ह्या सगळ्यांचा विचार विनिमय होऊन त्या लिंगदेहाला असं आश्वासन मिळतं की तुझं जे कार्य राहिलेलं आहे
ते कार्य आम्ही काय करू, पूर्ण करू. आम्ही सर्व भावंड, सर्व बहिणी, सर्व भाऊ आम्ही एकत्र राहू. तुझ्या मुलाचं काही लग्न राहिलं असेल तर ते मुलाचं लग्न सुद्धा आपण करून देऊ. एक असा प्रसंग तुम्हाला सांगतो, वेळ आहे म्हणून विषय नाही घालून सांगतो. पुण्यामधले खूप मोठे वेदशास्त्र संपन्न होते गुरुजी होते, त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या नातवाला, तो नातू इंजिनियर असतो, नातवाला हे सगळं पौरोहित्य वैदिक शिकवायची त्याची इच्छा असते. कारण त्यांची इच्छा असते की हे सगळं आपल्या मुलांनी शिकावं, मुलांनी त्याच्या मुलाला म्हणजे आपल्या मुलांनी नातवंडांनाही हे ज्ञान असं चालू राहावं. पण त्यांचा मुलगा पण काही शिकत नाही, म्हणजे तो चांगला मोठ्या उद्योगावर कंपनीत कामाला असतो. पण त्यांची इच्छा अशी असते की आपल्या नातवानी तरी हे ज्ञान चांगलं शिकावं. बघ हे कोणाला माहिती नव्हतं, ही त्यांची इच्छा होती. ज्या वेळेला सगळे एकत्र आले तेव्हा ते गुरुजी, त्यांच्या एक गुरुजी मित्र होते तिथं आले. तेव्हा त्यांनी सांगितलं की मला तुमच्या वडिलांनी असं सांगितलं होतं की माझ्या नातवाला हे शिकवायची काय आहे इच्छा आहे, पण तो माझा नातू इंजिनियर असल्यामुळे त्याला याच्यात आवड आहे की नाही काय माहीत नाही मला. मग त्या गुरुजींनी सगळ्या त्या नातवाला बोलवलं. बघ तुझ्या आजोबांनी मला असं सांगितलं होतं, तुला काय वाटतंय बघ बघ. कारण ते बहुतेक त्यांचा जीव त्याच्यामध्ये अडकला असेल. मग त्यावेळेला मग त्या नातवाला जवळ घेतलं. नातू म्हणला जर त्यांची इच्छा असेल तर मी शिकायला तयार आहे. कारण मी लहानपणी आजोबांबरोबर जायचो, त्यावेळेला काहीतरी जे काय कानावर पडलं ते माझ्या स्मरणात आहे. मग मी पुढं जर त्यांची इच्छा असेल आणि बाकीच्या आमच्या कुटुंबाची इच्छा असेल तर मी शिकू शकतो, काही हरकत नाही माझी. मग त्यांनी सगळ्यांचा विचार येणे घेतला आणि मग त्या गुरुजींनी त्या मुलाला जवळ घेतलं, तिथं गेले आणि त्याने सांगितलं की गुरुजी तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या नातवाला मी चांगला वेदशास्त्र संपन्न बनवेल, वैदिक ब्राह्मण बनवेल. आणि ज्या वेळेला हे शब्द त्याच्या कानावर पडले त्यावेळेला तो मुक्त झाला आणि त्याला कावळा शिवला. बापरे. म्हणजे कार्य करण्याची सुद्धा अशी जर इच्छा राहिली असेल तर तो लिंगदेह मुक्त होत नाही. त्यांची खाण्याची इच्छा राहिली असेल, कोणाला व्यसन असतं. बरोबर. म्हणजे एका माणसाने सांगितलं की आमच्या त्या पुतण्याला खूप व्यसन होतं. कशा व्यसन, तंबाखूचं व्यसन होतं त्याला. तर ते सकाळी होईना मग ते कावळा शिवना. मग ते त्याच्या मित्राने म्हणे गायछापची पुढे आणली, तिथं ठेवली, त्याला कावळा शिवला. हो, अशी काही उदाहरणं असतील, काय माहित नाही, म्हणजे पहिली बघितली नाही तर ऐकलेली आहेत. भरपूर असतात. मात्र गुरुजींचं उदाहरण मात्र माझ्या ऐकवत आहे आणि ते घडलेलं आहे, एवढी मात्र घटना खरी आहे. आता हे जे विधी आपण करतो ते कुठं करतो, नदी किनारी करतो जास्तीत जास्त. तर नदी किनारी का करतात, आपण खूप आधार आहे शास्त्रांचा बरं का. जेव्हा लिंगदेह तयार होतो त्यावेळेला पृथ्वी, आप, अग्नी, तेज, वायू, आकाश हे पंचतत्वाने शरीर बनतं, त्याच्या पंचतत्वाने लिंगदेह बनतं. आपल्या शरीरामध्ये तुम्ही शास्त्रामध्ये शिकले असेल की आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे. बरोबर आहे की नाही. त्याला आपतत्वाची गरज असते. तो लिंगदेह धारण करण्यासाठी आपतत्वाची जास्त गरज असते. ज्या वेळेला हे विधी नदी किनारी केले जातात, नदी किनारी आपतत्व सर्वात जास्त असतं. त्यामुळे नदी किनारी हे विधी केल्यामुळं त्याला आपतत्व जास्तीत जास्त त्या लिंगदेहाला घेता येतं आणि आपला देह चांगला धष्टपुष्ट चांगला करता येतो. आणि आपतत्व त्याला घेतल्यामुळे तो लिंगदेह चांगला होतो. म्हणून हे दशक्रिया विधी, 11व्याचे विधी, 12व्याच्या विधीपर्यंत जे काही प्रेतावरची विधी करतात ते सगळे कुठे करतात, नदी किनारी करतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्यात वैशिष्ट्य असं आहे की जर ज्या नदी किनारी शंकराचं मंदिर जर जवळ असेल तर अजूनही त्या विधीला जास्त फायदा होतो. कारण ज्या वेळेला आपण प्रेत विधी करतो तेव्हा अंतरिक्षामध्ये असे अतृप्त पिशाच ते भरपूर असतात, भूत प्रेत असतात. त्यामुळं हे अशुभ आत्मे या विधीमध्ये अडथळा आणण्याची शक्यता असते. परंतु ही ज्या ठिकाणी शिवमंदिर असल्यामुळं शिवतत्व तिथं जास्त असतं. मग शिवतत्व जास्त असल्यामुळं ते शिवतत्व ह्या बाकीच्या भूत प्रेत पिशाच अशुभ शक्तींना आपल्या नियंत्रणात ठेवतं. आणि त्यामुळे लिंगदेहावरती विधी चांगले होतात, व्यवस्थित होतात आणि त्याला गती मिळण्याला चांगली मदत होते. वा. अजून एक शंका अशी होती गुरुजी माझी की तुम्ही जसं मगाशी सांगितलं की 9 दिवसापर्यंत आपण जे जे विधी करतो पहिल्या दिवसापासूनचे, तेव्हा तसे तसे अवयव त्या आत्म्याला प्राप्त होत जातात. पण आताच्या सध्या काळात
किंवा आत्ताच्या ह्या जॉब आणि नोकरी ह्याला सगळ्याला सांभाळून लोक काही काही गोष्टी त्या करत नाही. तुम्ही सांगितलं की डायरेक्ट 9व्या दिवशी हा विधी करतात. तर जर 9व्या दिवशी हा विधी केला तर मग पहिल्या दिवसांचे जे अवयव आत्म्याला प्राप्त व्हायचे ते डायरेक्ट 9व्या दिवशी होतात का ते होतच असतात? तुम्ही पूजा केली म्हणून पूजा केली काय नाही केली काय त्याचे अवयव प्राप्त होतच असतात. बर. ज्याप्रमाणे एखादा कोंबडा तुमच्या त्या टोपली गली ठेवल्यावरती आणि तो जर ओरडलाच नाही तर सूर्योदय व्हायचा राहतो का? नाही राहत ना. सूर्य उगवायचा त्यावेळेला तो उगवतो. त्याचप्रमाणे त्याला अवयव प्राप्त होण्याचे ते होतच राहतात. फक्त त्या अवयव श्राद्धाचं फल प्राप्त होण्यासाठी हे अवयव श्राद्ध करावं, नवश्राद्ध करावीत असं सांगितलेलं आहे. म्हणजे ही क्रिया ही होतच असते. तुम्ही विधी करू अथवा नका करू, कारण त्या आत्म्याला आपली गती पुढची मिळवायची असते. म्हणजे पण त्या ज्या विधीला असतो 9व्या दिवशी जे आपण जेवण वगैरे तुम्ही म्हणलात की आत्म्याला भूक लागत असते पूर्ण त्याला शरीर मिळाल्यानंतर, मग त्यावेळेला कसं की आता हा जर का लोकांनी 3ऱ्या दिवशीच विधी केला. हा बरोबर. मग त्यावेळेस ते खूप महत्वाचा प्रश्न आहे. खूप जण 3ऱ्या दिवशी करा, 5व्या दिवशी करा, 7व्या दिवशी करा हे म्हणतात. तर त्या विधीला काही अर्थ राहत नाही. कारण दशक्रिया म्हणजे 10 दिवसामध्ये जो अवयव त्या लिंग देहाला प्राप्त झालेला असतात, 9 दिवसांनी पूर्ण शरीर प्राप्त झालेलं असतं लिंग देहात. मग त्या शरीरावर करण्याची क्रिया म्हणजे दशक्रिया विधी म्हणजे 10वा विधी. थोडक्यात बोली भाषेत 10वा म्हणतो आपण. बरोबर. मग जर 3ऱ्या दिवशी त्याला पूर्ण शरीरात झालेलं असते, 5व्या दिवशी शरीरात झालं नसेल, 7व्या दिवशी शरीरात झाले नसेल, तर दशक्रिया तुम्ही कुणावर करणार आणि कशी करणार? बरोबर, खरी गोष्ट आहे. त्या विधीला काय याला काय किंवा नाही केला काय, म्हणजे जी विधी 9व्या दिवशीला होणार जे आपण 3ऱ्या दिवशी करणार त्याचा काय अर्थच नाही, काहीच अर्थ नाही. त्या विधीला करायचा म्हणून केला, ती कर्मकांड केलं म्हणून केलं, पण त्यामुळे त्या आत्म्याला त्रास होत असतो बरं का. बरोबर. मग त्याचं काय त्याच्यावरती काय होईल की तो आता म्हणजे उपाशी राहील, मग त्याचा आपल्यालाच तो त्रास देईल का? तो पिशाच्च्या योनीमध्ये राहतो मग. अच्छा. हा बर. तो पिशाच्च्या योनीमध्ये राहतो. आता विषय निघाला म्हणून सांगतो बरं का. एकाची अन्नाची इच्छा राहिल्यावरती काय होतं बरं का. एक खूप मोठं गाव आहे कोल्हापूरच्या तिकडे एक. तर त्या गावामध्ये एक घरामध्ये अशी कायम घटना घडायची की दर महिन्याला 1-2 महिन्याला काही कारण नसेल अन्नात विषबाधा एक त्या कुटुंबातल्या लोकांना व्हायची. आणि मग ते विषबाधा झाल्यावर तुम्हाला डॉक्टरकडे जावा, ते सलाईन लावा, भरपूर मग ते केल्यावर तो माणूस बरा व्हायचा. दर महिन्याला एक माणूस हा विषबाधेने तो काही वेळेचा जायचा, दगावचा पण काही वेळेला. बापरे. असं कुटुंबामध्ये खूप वेळा व्हायला लागलं. असं वर्षानुवर्ष व्हायला लागलं बरं का. किंवा कोणाला वाटत तर हा बाहेर गेला असेल म्हणून त्याला हॉटेलमध्ये बांधला असेल त्यामुळे पण असेल, किंवा मग ते जाऊ दे त्या श्राद्धाला गेला तर त्यामुळे तिथं असेल, किंवा अमावस्याला एका जागी गेला असेल त्यामुळे तो असेल. तर त्या असं होत झाल्यामुळं तिथल्या एका सिद्ध पुरुषाला, ज्योतिषांना त्याने प्रश्न विचारला की असं असं आमच्या कुटुंबामध्ये झालेलं होते. ते सिद्ध ज्योतिष दत्त उपासक होते चांगले. त्या दत्त उपासकाने सगळं ध्यान वगैरे लावून त्यांच्या साधनेमुळे त्यांचा अभ्यास जास्त त्यांनी सांगितलं की तुमच्या घराण्यामध्ये एकाचा मृत्यू हा अन्न न मिळाल्यामुळे झालेला आहे. बापरे. तर मला अन्न न मिळाल्यामुळं मी यांना लोकांना काही अन्न पचन देणार नाही. मग त्यावरती उपाय काय? मग तुम्ही काय करा, तो माणूस ज्या खोलीमध्ये राहत होता त्या खोलीमध्ये तो तुम्ही पहिले असे मोठे वाडे असायचे, असे लाकडी वाडे होते. BHK असे खोले नव्हत्या, मोठे वाडे असायचे, फक्त अशी वेगळी खोली असायची. मग त्या खोलीमध्ये तो तिथं राहत होता. त्यावेळेला तुम्ही काय करा, रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी काय दिनचर्या असते आपली माणसाची त्याप्रमाणे सगळं तुम्ही नेऊन ठेवा. सकाळी आंघोळीचे बादली नेऊन ठेवायचे, चहाच्या वेळेला चहा ठेवायचा, दुपारच्या वेळेला जेवण ठेवायचं, संध्याकाळच्या वेळेला चहा ठेवायचा, परत रात्रीच्या वेळेला जेवण ठेवायचं, सगळं व्हायचं. मग त्यांनी केल्यामुळं मग त्यांनी ते करायला लागले. आणि असं व्हायला लागलं की सकाळी ठेवलेली आंघोळीची बादली होती ती बादली 1-2 तासाने गेल्यावरती रिकामी झालेली असायची. बापरे. सकाळी चहाचा कप ठेवलेला तो रिकामा झालेला असायचा.
दुपारी 12 वाजता जेवण ठेवलेलं ते रिकामं झालेलं असायचं, संध्याकाळी चहा ठेवल्यावरती तो रिकामा झालेला असायचा, रात्री पण असं त्यांनी जेवणाचं ताट ठेवल्यावरती रिकामं झालेलं असायचं. आणि हे रोज त्यांनी करायला लागल्यामुळं त्यांच्या घरामध्ये ही अन्नातून विषबाधा होणं ते बंद झालं. पण हे पुढच्या पिढीला हे कंटाळा व्हायला लागलं. हे खूप वर्ष असं चालू होतं, काय करणार. मग आता काय करायचं काय, कारण हे रोज असं चालू राहिलं. पण ते त्या बाधेच्या भीतीनं, बाधा म्हणजे काय पिशाच्याच्या भीतीनं ते करायचे, नाही केलं तर आपल्याला त्रास होईल, मग ते करायचे. मग असेच एक त्या कुटुंबातून असे पिळलेले व्यक्ती मग आमच्या एका गुरुमार्गात आले. साई स्वाध्याय मंडळ म्हणून गुरुमार्ग आहे, साई आध्यात्मिक समिती म्हणून, त्या गुरुमार्गामध्ये आले. आणि गुरुमार्गामध्ये त्या सद्गुरूंनी, दादा भागवत आमचे गुरु, आमचेच गुरु होते, त्या दादा भागवतांनी वंश विमोचन नावाचा विधी केला होता. कुठला? वंश विमोचन नावाचा एक विधी आहे. ते वंशातले अनेक प्रकारचे जे दोष असतात ते हे वंशातले दोष पुढच्या दोषात ट्रान्सफर झाले, हे दोष पुढच्या पिढीत ट्रान्सफर झाले, हे पुन्हा पुढच्या पिढीत रूपांतरित झाले. त्यामुळे मागच्या पिढीचा दोष पुढच्या पिढीला, त्याच्या पुढच्या पिढीला, त्याच्या पुढच्या पिढीला, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या तोच दोष त्यांच्या घराण्यामध्ये येऊ लागला. आणि हे दोष कुठल्याही पिढीनं, कुठल्याही विधीनं जात नाहीत, त्याचा प्रभाव कमी करता येतो, पूर्णपणे जात नाहीत. मग त्यासाठी वंशविमोचन नावाचा एक विधी असतो. तर आमचे गुरुजी सद्गुरू दादा भागवत यांनी तो सिद्ध केला होता. मग त्यावेळेला मग ते जे गृहस्थ होते ते गृहस्थ मग आमच्या वंशविमोचन विधीला ते उपस्थित राहिले. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी नेहमीप्रमाणे मग ते बादली ठेवली, बादलीतलं पाणी तसंच होतं, चहा ठेवला, चहा तसाच होता, जेवण ठेवलं, जेवणाचं ताट तसंच होतं, संध्याकाळी जेवणाचं ताट तसंच होतं. आणि त्यामुळे त्यांना कळलं की ही बाधा पूर्ण गेलेली आहे. आणि हे आपण म्हणतो ना, अन्नाचा हा दोष असतो बरं का. जर कोणाला अन्न न मिळता जर तो मरण पावला, तडफडून जर मरण पावला, तर त्या घराण्यामध्ये असा दोष येतो. बापरे. याला वंशविमोचन, ह्याला उपाय ते आमचे सद्गुरू दादा भागवत यांनी तो सिद्ध केलेला आहे. अच्छा. आता ह्यामध्ये एक असं पण असतं की ज्यावेळेला माणूस जातो त्यावेळेस त्याच्या मुखात आपण दूध वगैरे ठेवतो, त्यामागं काही असं शास्त्र असतं का? त्याला शांतपणे मरण यावं म्हणून. अच्छा. ते पहिल्या दिवशी आपण सांगितलं, शांतपणे त्याला मरण यावं म्हणून. बाकी काही दूध देतो, पाणी देतो. ते तुम्ही पहिला जो एपिसोड ऐकला ते कापूस का ठेवतात, हे का ठेवतात ते सांगितलेलं आहे. बरोबर. तर पहिल्या दिवशी समजा शौर केलं नसेल तर ते 10व्या दिवशी शौर करतात. शौर म्हणजे काय? केस वगैरे काढणे. कारण संध्याकाळपर्यंत जर मृत झाला, दिवसा मृत झाला, तर त्याचं हे दहन संस्कार हा सूर्यास्ताच्यात व्हायला पाहिजे. आणि रात्री जर गेला त्याचं दहन सूर्योदयाच्या आत व्हायला पाहिजे. पण रात्री तर शौर करत नाही, मग ते 9व्या किंवा 10व्यावरती शौर करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शास्त्रवचनानुसार त्यांनी रोज मृत्तिका स्नान सांगितलेलं आहे बरं का. मृत्तिका स्नान म्हणजे माती अंगाला फासून घ्यायची, चांगल्या ठिकाणची माती घ्यायची आणि तिने आंघोळ करायची. त्याचं कारण असं की त्या जेव्हा दहन करतो तेव्हा त्या पित्याला किंवा मातेला दाह झालेला असतो. पित्याचा किंवा मातेचा या दोघांचाही अंश त्या मुलामध्ये असतो. ज्याप्रमाणे मातेला दाह झालेला असतो, पित्याला दाह झालेला असतो, तसाच दाह त्या विधी करणाऱ्या मुलाला पण झालेला असतो. आणि त्या दाहाचा जास्त त्रास होऊ नये म्हणून मृत्तिका स्नान सांगितलेलं आहे. समजा पहिल्या दिवशी नाही जमलं तर निदान 9व्या दिवशी 10व्या दिवशी तरी मृत्तिका स्नान करावं असं सांगितलेलं आहे. त्याच्या पुढचे अजून कोणते कोणते आहेत आपले विधी? 10वा हा पूर्ण. ह्याच्यामध्ये अजून एक शंका येते लोकांची की भाताचेच पिंड आपण करतो, आहे की नाही. भाताचेच का पिंड करावे? मी वर्षश्राद्ध किंवा कुठले श्राद्ध बघितले, महादेव श्राद्ध घेतले तर भाताचेच पिंड काय करावे? एक नियम आहे का बाबा, पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी. जे ब्रह्मांडामध्ये असतं तेच तुमच्या पिंडामध्ये असतं. ज्या वेळेला आपण त्यांचं श्राद्ध करतो तेव्हा ब्रह्मांडामध्ये येणारे जे आत्मे असतात ते या पिंडामध्येच येत असतात.
पिंड करण्यासाठी भात वापरतात. भात ज्या तांदूळापासून बनवला जातो, सर्व धान्यांमध्ये तांदूळाला परिपूर्ण धान्य समजलं जातं. बर. म्हणून कुठल्याही लग्नाला सुद्धा अक्षता देताना तांदूळ तांदूळ देतात. देतात. बर. देवांना आवाहन करताना तांदूळाचे अक्षर वापरतात. आसन देताना तांदूळाचे अक्षर वापरतात. लग्नामध्ये मंगलाष्टका म्हणताना पण तांदूळाचे अक्षर वापरतात. तांदूळ हे काय आहे, पूर्ण अन्न समजलं जातं. बर. बरोबर. आणि म्हणून तांदूळाचे पिंड केल्यामुळं त्या पिंडाकडं तो जो देह असतो, तो अतिवाहिक देह जो असतो तो आकर्षित असतो आणि आपली पूजा चांगली सफल होते. पिंडदान करताना त्याला प्रत्येक पिंडाला तूप लावलं जातं. बरोबर. ते तूप का लावलं जातं, तर त्या पिंडामध्ये जीव येण्यासाठी तूप लावलं जातं. नंतर आपण त्याला काजळ लावतो की त्यामुळे त्याला दृष्टी येते. या वर्षश्राद्ध असो किंवा महादेव श्राद्ध असो, त्या पितरांची दृष्टी काय असते, अंधदृष्टी असते. ते आपल्याच घरामध्ये आले आहेत हे त्यांना कळावं म्हणून त्याला दृष्टी दिली जाते. म्हणून वस्त्र म्हणून लोकरीचं वस्त्र आपण वाहतो. तर असं आहे. त्यामध्ये का तुमची शंका असेल तर विचारू शकता. तीळ आणि सातू का वापरतात त्यामध्ये? तीळ जे आहे ते विष्णूच्या घामापासून निर्माण झालेले आहेत. बर. आणि सातू जे आहेत त्यामध्ये दैवी गुण जास्त असतो. ओके. आणि म्हणून देवांचं आवाहन करताना, देवांची पूजा करताना, म्हणजे श्राद्धातील देवांची म्हणतो मी, श्राद्धातील देवांची विश्वदेव असतात. श्राद्धाचे धुरीलोचन हे महालयाचे, किंवा काम आणि काल हे एक आहे, पुरूर आणि आद्रव एक आहे, सत्य आणि वसू आहे, हे काही विश्वदेव आहेत. त्या विश्वदेवांची पूजा करण्याकरता त्या करणे त्यासाठी सातू वापरतात.